समीर आणि निदा कॉलेज कॅम्पसमध्ये त्यांची ओळख परफेक्ट कपल म्हणून होती. कॅन्टीनमध्ये एकत्र चहा, लायब्ररी शेजारी बसून अभ्यास, फेस्टमध्ये एकमेकांचा हात घट्ट धरलेला. त्यांचं प्रेम लपलेलं नव्हतं, पण मिरवलेलंही नव्हतं. लोक म्हणायचे, जर प्रेम खरं असेल तर समीर आणि निदा यांचं उदाहरण घ्या. समीर मध्यमवर्गीय घरातून आलेला, वडिलांची छोटीशी नोकरी, आई गृहिणी. स्वप्न मोठी होती, पण पाय जमिनीवर होते. आणि निदा एका श्रीमंत बिझनेसमॅनची एकुलती एक मुलगी होती. ऐश आराम तिच्यासाठी नवीन नव्हता, पण तरीही तिच्या डोळ्यात गर्व नव्हता. कारण तिला पैशांपेक्षा माणसं जास्त महत्वाची वाटायची. ती नेहमी म्हणायची, समीर, तुझ्याकडे जी आहे ना प्रामाणिकपणा, तो कोणत्याही पैशांपेक्षा मोठा आहे. कॉलेज संपलं. समीरला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार हातात आला तेव्हा त्याने सर्वात आधी निदासाठी एक छोटंसं सिल्वर पेंडंट घेतलं. त्याच्या मनात एकच विचार होता, आता तिच्या बाबांकडे लग्नाची मागणी घालायला मी पात्र आहे. त्याने उत्साहात निदाला फोन केला. निदा, आज संध्याकाळी कॉफी शॉपमध्ये भेटूयात का? मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं आहे. तेव्हा निदा आनंदाने हसली आणि म्हणाली, मला माहित आहे तू काय सांगणार आहेस. पण नियती आधीच वेगळंच लिहून बसली होती. तो दुपारचा क्षण होता. ऑफिसमध्ये अचानक समीरला चक्कर आला. डोळ्यांसमोर अंधार आला आणि तो कोसळला. तेव्हा मित्रांनी धावत त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. सिटी स्कॅन, MRI. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून समीरला काहीतरी चुकत असल्याची जाणीव झाली. डॉक्टरांनी थेट सांगितलं, समीर, तुला ब्रेन ट्यूमर आहे आणि तो शेवटच्या स्टेजमध्ये आहे. आमच्याकडे वेळ फारच कमी आहे. जास्तीत जास्त 3 महिने. 3 महिने? 3 शब्द आणि आयुष्य थांबलं. समीर रडला नाही. तो शांत बसून छताकडे बघत राहिला. त्याला स्वतःच्या मरणाची भीती नव्हती. भीती होती ती फक्त निदाची. मी गेल्यावर ती काय करेल? माझ्या आजारासाठी ती स्वतःला संपवेल. माझ्या मृत्यूची सावली तिच्या आयुष्यावर पडू नये. त्या रात्री समीरने स्वतःच्या प्रेमावर शस्त्र उगारलं. कॉफी शॉप आणि प्रेमाचा खोटा अंत. निदा उत्साहाने आली होती. तिच्या डोळ्यात स्वप्न होती. बोल ना समीर, तू लग्नाबद्दल बोलणार आहेस ना? समीरच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्याने ते गिळलं. त्याने स्वतःला कठोर केलं, निर्दयी केलं. निदा, मला वाटतं आपण इथेच थांबायला हवं. त्या एका वाक्याने तिचं जग थांबलं. ती म्हणाली, काय झालंय समीर? माझ्याकडे बघ. समीर तेव्हा थंडपणे म्हणाला, तुझा बाप करोडपती आहे. मला साधं आयुष्य नकोय. मला पैसा, पॉवर हवी आहे. माझ्या बॉसची मुलगी रिया, ती मला आवडते. प्रत्येक शब्द बोलताना त्याचं हृदय तुटत होतं. निदा रडत म्हणाली, मी तुझ्यासोबत झोपडीत राहायला तयार आहे. तेव्हा समीर ओरडला आणि म्हणाला, मला झोपडीत नाही राहायचंय. आय हेट यू. तेव्हा निदा तुटून निघून गेली. समीर मात्र तिथेच कोसळला. टेबलवर डोकं ठेवून
मूकपणे रडत राहिला. तुझा द्वेषच तुला वाचवेल निदा. आणि 6 महिन्यानंतर निदाचं लग्न आकाशशी झालं. ती हसत होती, पण हसण्यात जीव नव्हता. एका दिवशी मार्केटमध्ये महेश भेटला आणि सत्य उघड पडलं. समीर गेला. ही डायरी आणि ते पत्र. प्रत्येक ओळ वाचताना निदाचा श्वास थांबत होता. डायरीतील पत्र. प्रिय निदा, ज्या दिवशी तुला हे पत्र मिळेल त्या दिवशी मी आकाशात तारा बनून तुझ्याकडे बघत असेन. मला माफ कर राणी. त्या दिवशी कॉफी शॉपमध्ये मी तुला जे काही बोललो ते सगळं खोटं होतं. अरे, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार तरी करू शकतो का? पण काय करू? मला कॅन्सर झालाय रे. हे समजल्यावर मला मरण सोपं वाटलं. पण तुला रडताना बघणं कठीण होतं. जर मी तुला सत्य सांगितलं असतं तर तू माझ्या औषधांसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाया घालवलं असतं. आणि शेवटी मी गेलो असतो तेव्हा तू जिवंतपणे मेली असतीस. मला तुला माझ्या आठवणीत रडताना नाही तर नवऱ्याच्या खुशीत असताना बघायचं होतं. म्हणून मी विलन झालो. तुझा तिरस्कार मला परवडला, कारण त्या तिरस्कारामुळेच तू मला विसरून पुढे जाऊ शकलीस. तुझ्या डोळ्यातील माझ्याबद्दलचा राग तुझ्या डोळ्यातील अश्रूंपेक्षा मला जास्त प्रिय होता. आता आकाशसोबत सुखात राहा. माझा विचार नको करू. मी फक्त शरीराने गेलोय, पण माझं हृदय नेहमी तुझ्यासाठीच धडधडत होतं. आणि आता त्या मातीत गेल्यावरही तुझ्यावरच प्रेम करत राहील. तुझा समीर. निदा तेव्हा रस्त्यावरच कोसळली. ती आकाशच्या छातीला लागून रडली. आज ती संसार करते, पण दरवर्षी समीरच्या पुण्यतिथीला एकच वाक्य म्हणते, समीर, तू प्रेमात जिंकलास आणि मी हरले. धन्यवाद.